वाळवणाच्या पदार्थांमधला सगळ्यात सोपा पदार्थ असतो तो म्हणजे साबुदाणा बटाट्याची उपासाची चकली। ही चकली एकदा बनवून ठेवली की वर्षभर आपल्याला ती कधीही तळून खाता येते। पण बघा, ही रेसिपी करत असताना साबुदाणा बटाट्याच्या चकलीमध्ये जर आपण एक एक्स्ट्राची स्टेप केली तर ही चकली अतिशय खुसखुशीत होते आणि दुपटी तिपटीने फुलते आणि ती चिवट होत नाही। तर ही कुठली स्टेप आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि बघा, जर आपण ही स्टेप वापरली तर जेव्हा आपण चकली सोऱ्यातून सोडत असतो तेव्हा आपल्या हाताला खूप जास्त रेटा द्यावा लागत नाही आणि ही चकली अतिशय सोप्या पद्धतीने आरामशीर सोडता येते। त्याचबरोबर चकली सोडण्याची अजून एक मी सोपी पद्धत सांगितलेली आहे। ज्यांना सोऱ्या वापरायचा नाही तर त्यांनी ती पद्धत वापरली तरी चालेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या संध्याच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन रेसिपी ज्या मी अपलोड करत असते त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर रेसिपीला आता आपण सुरुवात करूयात। तर ही उपासाची साबुदाणा बटाट्याची चकली बनवण्यासाठी आपल्याला पाव किलो साबुदाणा इथे लागणार आहेत। या ठिकाणी तुम्ही छोटा साबुदाणा वापरा किंवा मग मोठा साबुदाणा वापरला तरी चालेल। पाव किलो साबुदाणा इथे लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी बटाटे पण लागणार आहेत। तर आता आपण रेसिपी सुरुवात करूया। इथे बघा, एक मोठा बाउल भरून मी साबुदाणा घेतलेला आहे। वजनी प्रमाण बघितलं तर 250 ग्रॅम एवढं याचं वजनी प्रमाण आहे। आता हा साबुदाणा स्वच्छ निवडून घ्यायचा, 2-3 वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, म्हणजे जे काही स्टार्च असते यामध्ये ते सगळं निघून जातं आणि जो पांढरटपणा असतो या साबुदाण्याचा तो कमी होतो। आता 2-3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये पुन्हा आपण पाणी टाकूया। थोडंसं पाणी या साबुदाण्याच्या वर आलं पाहिजे एवढं आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे। ज्याप्रमाणे आपण साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी साबुदाणा भिजवतो तशाच पद्धतीने आपल्याला इथे साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। आता हे झाकून आपण रात्रभर ठेवून देऊया किंवा तुम्ही 6 ते 7 तास हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। रात्रभर भिजवून घेतल्यानंतर किंवा 6 ते 7 तासांनंतर हा साबुदाणा बघा चांगला असा तो भिजला जातो। आता चमच्याने आपण तो सुट्टा करून घेऊयात। असा तो चांगला मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला। या ठिकाणी तुम्ही छोटा साबुदाणा जरी वापरला तरीही चालेल। ही साबुदाणा बटाट्याची चकली करत असताना साबुदाणा आपल्याला 6 ते 7 तास भिजवून घ्यायचा आहे। जर साबुदाणा व्यवस्थित चांगला भिजला नाही तर चकली पाडताना अतिशय आपल्याला कठीण जातं आणि त्याचबरोबर ती चकली खुसखुशीत होत नाही। या ठिकाणी बघा, 2 वाटी भरून म्हणजे साधारणपणे 1.5 ग्लास पाणी इथे मी उकळून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी भिजवून घेतलेल्या आणि सुट्या करून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये हे पाणी जे आहे उकळून घेतलेलं ते आपण टाकणार आहोत। बघा, या ठिकाणी कमी अधिक पाण्याचं प्रमाण लागू शकतं। जर तुम्हाला थोडंसं अजून जास्त पाण्याचं प्रमाण लागत असेल तर तेवढं तुम्ही अजून जास्त पाणी उकळून घ्या आणि ते पाणी या साबुदाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। हीच ती एक्स्ट्राची स्टेप आहे। आता बघा, अशा प्रकारे उकळलेलं पाणी साबुदाण्यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला साधारणपणे 2 ते 3 तास हे असं झाकून ठेवायचं आहे। याच्यातली वाफ जी आहे ते आपल्याला बाहेर जाता कामा नये अशा पद्धतीने यावरती काहीतरी जड वस्तू ठेवायची आहे, म्हणजे जी वाफ आहे ती चांगली या साबुदाण्यामध्ये मुरते आणि आपले जे साबुदाणा आहे तर तो छान असा या गरम पाण्यामध्ये शिजला जातो आणि अगदी मऊसूत होतो। तर हीच ती स्टेप आहे जी एक्स्ट्राची स्टेप आपण करणार होतो, ती म्हणजे उकळतं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि अशा प्रकारे 2-3 तास अगदी घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये जरी तुम्ही हा साबुदाणा असा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवला तरी चालेल। यामुळे होतं काय, साबुदाणा अतिशय जास्त सॉफ्ट होतो, मऊ होतो आणि चकली सोडत असताना काहीही त्रास होत नाही। सोऱ्यातून जेव्हा आपण चकली सोडत असतो तेव्हा अजिबात आपल्या हातांना त्रास होत नाही, अगदी सहजपणे चकली सोडली जाते आणि
ही चकली दुपटीने तिपटीने फुलते. जेव्हा ती वाळून तयार होते आणि आपण तळतो तेव्हा ती खूप छान अशी फुलते, कारण साबुदाणा जो आहे उकळत्या पाण्यामुळे छान असा फुललेला असतो आणि अगदी चवीला खुसखुशीत आणि ही चकली जी आहे ती अतिशय टेस्टी खमंग लागते आणि दाताला अजिबात चिकटत नाही. तर ही एक्स्ट्राची स्टेप आपल्याला करायची आहे. आता इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्यानंतर ते सोलून घेतलेले आहेत. बटाटे उकडताना खूप जास्त ते गाळ करून घ्यायचे नाहीत. 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला फास्ट गॅसवर काढून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे बटाटे सोलून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी किसणीवरती आपण हे बटाटे जे आहेत उकडलेले ते किसून घेणार आहोत. बघा, किसून का घ्यायचे बटाटे, तर मध्ये बटाट्याच्या गाठी राहतात आणि जर बटाट्याच्या गाठी राहिल्या तर सोऱ्यामधून चकली बाहेर पडत नाही, ती तुटते. त्यामुळे बघा, चकली तुटू नये, ती एकसंध छान अशी पाडता यावी यासाठी आपल्याला बटाटा किसणीने छान असा किसून घ्यायचा, म्हणजे तो अगदी मऊसूत असा होतो आणि कुठल्याच प्रकारच्या गाठी राहत नाहीत. आता जो साबुदाणा आपण उकळत्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेला 2-3 तास, तर तो आता या बटाट्याच्या मिश्रणामध्ये आपण टाकणार आहोत. साधारणपणे बटाटा हा 1/2 किलो आहे. तर सगळा साबुदाणा इथे टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तुम्ही सेंधव मीठ पण टाकू शकता इथे किंवा साधं मीठ टाकू शकता. आता इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे. लाल मिरची पावडरमध्ये कुठल्याच प्रकारचा गरम मसाला वापरलेला नसतो, फक्त रंगासाठी असते ती, म्हणून इथे लाल मिरची पावडरचा वापर मी करते आहे. तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तर तुम्ही इथे आवडीनुसार हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून पाणी न टाकता ती कुटून घ्यायची आहे, बारीक करून घ्यायची आहे, नंतर यामध्ये ती टाकू शकता. आता बघा, हे सगळं आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो चपातीची त्याप्रमाणे हे आपल्याला मळून घ्यायचं आहे, अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. उपवासाला तुम्ही जर जिरे खात असाल तर या ठिकाणी तुम्ही हलकेसे भाजून घेतलेले जिरे देखील टाकू शकता. ही उपवासाची साबुदाण्याची बटाट्याची चकली करायला खूप सोपी आहे. फक्त साबुदाणा भिजवून घेतल्यानंतर, रात्रभर भिजवून घेतल्यानंतर उकळतं पाणी फक्त आपल्याला यामध्ये टाकून 2-3 तास हा साबुदाणा त्या उकळत्या पाण्यामध्ये चांगला मुरू द्यायचा आहे, म्हणजे चकली अतिशय खुसखुशीत होते आणि दुपटीने तिपटीने ती तळल्यानंतर फुलते. आता पीठ तयार आहे. सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आतून. त्याच्या ज्या चकत्या असतात, चकलीची जी प्लेट असते त्याला पण तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपल्याला हे जे पीठ आहे यामध्ये भरून घ्यायचं. आता ताटावर जर सोडणार असाल तुम्ही चकली, ताटाला पण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला ज्या चकल्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत. तेल लावल्यामुळे ताटाला चकली चिकटून राहत नाही, ती पटकन निघून येते. इथे साबुदाणा आपण उकळत्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेला, त्यामुळे बघा सोऱ्यातून अगदी पटापट या चकल्या आपल्याला सोडता येतात. अजिबात खूप जास्त ताण हातांना द्यावा लागत नाही. आता पॉलिथिन पेपरवर जेव्हा तुम्ही चकली पाडणार आहात तेव्हा त्याला तेल लावण्याची गरज नाही. या ठिकाणी बघा सगळ्या चकल्या आपण पटापट अशा पाडून घेतलेल्या आहेत. आता ही सोऱ्याने आपण चकली सोडलेली आहे. आता बघा, ज्यांना सोऱ्या वापरणं कठीण जातं किंवा वापरायचं नाही आहे त्यांच्यासाठी पण आपण एक पर्याय इथे मी सांगितलेला आहे. तर काय करायचं आहे, जी पायपिंग बॅग असते, तर जी केकच्या दुकानामध्ये किंवा केकचं साहित्य जिथे मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला ही पायपिंग बॅग आरामशीर मिळून जाईल. ती घ्यायची किंवा एखादी दुधाची पिशवी घ्या, ती स्वच्छ कोरडी करून घ्या आणि त्यामध्ये बघा त्याला असं कात्रीने पुढचा भाग जो असतो निमुळता भाग तो थोडासा कट करायचा आणि अशा प्रकारे बॅग बनवून घ्यायची आणि आपल्याला या पायपिंग बॅगमधून ही चकली जी आहे ती सोडता येते. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही अशा पद्धतीने देखील चकली सोडू शकता. या ठिकाणी बघा दोन्ही पद्धतीने मी चकल्या कशा सोडायच्या आहेत हे सांगितलेलं आहे.
आणि ही चकली अतिशय छान खुसखुशीत बनून तयार होते। ही चकली मी 2 दिवस उन्हामध्ये चांगली कडकडीत वाळवून घेतलेली आहे। एक दिवस तुम्ही घरामध्ये वाळवून नंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये अगदी 2-3 तास जरी ठेवल्या या चकल्या तरी देखील या छान अशा कडकडीत वाळतात आणि मग या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित स्टोअर करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा उपवासाच्या दिवशी तुम्ही ही तळून खाऊ शकता। तर एक चकली आता आपण तळून बघूया। तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आणि त्यामध्ये आता ही चकली सोडूया। बघा अतिशय छान अशी ही चकली फुलते, अगदी दुप्पट तिप्पट अशी फुलते आणि खाताना अगदी खुसखुशीत लागते, खमंग लागते। अजिबात ही दाताखाली चिकटत नाही, मस्त अशी कुरुम कुरुम ही चकली खायला लागते आणि उपवासासाठी बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा कधी पण घरामध्ये बनवलेली ही उपवासाची साबुदाणा बटाट्याची चकली तुम्ही बनवू शकता। अशा पद्धतीने तुम्ही यावर्षी वाळवणाच्या रेसिपीमध्ये साबुदाणा बटाट्याची ही उपवासाची खमंग खुसखुशीत चकली नक्की बनवून बघा आणि मी सांगितलेली जास्तीची जी स्टेप आहे ती पण करून बघा। नक्कीच तुमच्या देखील या उपवासाच्या चकल्या मस्त खुसखुशीत होतील। रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला ही चकली बनवायला अवघड जात असेल त्यांना देखील ही सोपी ट्रिक कळेल आणि नक्कीच त्यांना अशा प्रकारे साबुदाणा बटाट्याची ही खमंग खुसखुशीत चकली बनवता येईल। चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। रेसिपीला लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद।